वरची आळी म्हणजे धनवान आळी, धन जोडीले पोट्यानं पोटी, त्यांना काय परमार्थाचं पडलेलं नाही. अशानं खूप असणाऱ्या एकनाथ महाराजांना सावध केलं. पाटील गोवाला म्हणजे मनाला पाटल्याचं उपमा दिली. मग चिठ्ठी येईल बा, मग पडेल ठावे, मृत्यू नावाची चिठ्ठी तुला येईल, मग तुला समजेल का हा परमार्थ म्हणजे काय, हा भगवान परमात्मा म्हणजे काय. मग या परमार्थाच्या वाटेवर आल्याशिवाय तुला याच्या ज्ञानाची प्राप्ती होणार नाही. म्हणून खऱ्या अर्थानं हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल. दुसरा कोण येणार आहे? रेड्यावर बसून येणार आहे. मारी ती जोडी ती तोडी ती निष्ठुर यमाचे किंकर. हिंगे मारा डीजे नाही आपले. मारी ती जोडी ती तोडी ती निष्ठुर यमाचे किंकर बहुस आलं. म्हणून खऱ्या अर्थानं बाबा नुसतं असं करायचे असं करायचे. त्या चौथा मुलगा विज्ञान शिकलेला होता बरं का, झुंजरे महाराज. तो म्हटला विज्ञान शिकलेलं खूप पुढे गेलेलं आहे, विज्ञानानं असं इंजेक्शन काढले बाबा पुन्हा जागृती येईल, बाबांना आपण ते इंजेक्शन देऊ. चार भाऊ एकत्र आले, डॉक्टरकडे गेले. आता वेळ आपल्याकडे कमी आहे म्हणून व्रत घेऊ. डॉक्टरकडे गेले आणि डॉक्टरने सांगितलं 50,000 रुपये बिल होईल, पण आमचे बाबा काही क्षणासाठी बोलले पाहिजे, कारण की या जमिनीमध्ये त्यांनी धनाचा अंडा ठेवलेला आहे. धन जोडीले कोट्यानं कोटी, आम्हाला काय मिळालंच नाही, पण बाबा नुसतं असं काहीतरी दाखवतात ना, कळू द्या आम्हाला ते स्थान नक्की कुठं आहे. असणारे डॉक्टर साहेब आले. डॉक्टर साहेबांनी बाबाला इंजेक्शन दिलं, पटपट इंजेक्शन दिलं बरं. आता असणाऱ्या बाबांनी इंजेक्शन दिलं, बाबा जागृत आली आणि बाबा बोलायला लागले. बाबा असं करायचे. बाबाला मुलं विचारू लागली, बाबा सांगा धन कुठं ठेवलेलं आहे, धन कुठं ठेवलेलं आहे. बाबा म्हटले, अरे मगाच्या धरून तुम्ही मला विचारिता धन कुठं ठेवले, धन कुठं ठेवले. अरे मी असं करतोय म्हणजे आपली चहा गाळायची गाळण शेजारची सकू घेऊन गेली. बाबा मेले. 2 सेकंदासाठी इंजेक्शन होतं. चहा गाळायची गाळण केवढ्याला पडली महाराज? 50. 12.5 काढले. पाहता काय माझ्याकडे.